राज्य सरकारला न जुमानता NCERTने इयत्ता 8वीच्या हिंदीच्या पुस्तकानंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलंय। शिंदे, होळकर, पेशवे, भोसले आणि 12 बलुतेदार व 18 पगड जातींतील मावळ्यांनी अटकेपार झेंडे रोवले हा मराठ्यांच्या देदीप्यमान पराक्रमाचा इतिहास पुसून टाकण्याचा डाव दिसतोय। खरा इतिहास तोडफोड करून सोयीचा इतिहास पुढे आणण्याचा सपाटा काही घटकांकडून लावला जात आहे। आता नकाशा हटवण्याचा निर्णय म्हणजे त्याच पठडीतला आणि महाराष्ट्र द्वेषाचा एक नमुना आहे। राज्य सरकारने तातडीने यात हस्तक्षेप करून अशा प्रकारे एकतर्फी नकाशा हटवण्याच्या NCERTच्या या निर्णयाला तीव्र आक्षेप नोंदवला पाहिजे। पण मित्रांनो, हे सर्व भारतात चालू आहे, पण मला सांगा पाकिस्तानच्या इतिहासात नेमकं काय हो? हा प्रश्न मलाही पडलाय, तुम्हालाही पडलाच असणार। आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलोय, पाकिस्तानचा इतिहास मोहम्मद बिन कासिम पासून सुरू होतो आणि 1947 ला संपतो। पण कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का त्यामध्ये नेमकं आहे काय? त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात नेमकं दिलंय काय? आपल्या इतिहासावर चर्चा होतीये, 1000 वर्षाचा इतिहास आहे, तो नेमका गेला कुठे? आणि त्या इतिहासात आपल्या मराठ्यांबद्दल काही उल्लेख आहे का की नाही? कारण लक्षात ठेवा, आजचा पाकिस्तान एकेकाळी भारताचाच भाग होता आणि हो, इतिहास सांगतोय मराठ्यांनी लाहोर, मुलतान, डेरा गाजी खान सारख्या भागांवर सत्ता गाजवली होती। मग सरळ प्रश्न असा आहे, पाकिस्तानच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आहेत की नाही? मराठ्यांच्या साम्राज्याचा उल्लेख होतो की नाही? तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मला कल्पना आहे तुमच्या मनातही तोच प्रश्न असणार आहे की आता सध्या जो इतिहासाचा तोडफोड चालू आहे, नेमकं पाकिस्तानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत का? त्याच प्रश्नावर आज चर्चा करणार आहोत। तर पाकिस्तानचा इतिहास जर बघितला तर मोहम्मद बिन कासिम पासून सुरू होतो आणि पार्टिशन ऑफ इंडिया येथे येऊन संपतो। पण कधी विचार केलात का हो की पाकमध्ये असलेल्या हजारो वर्षांचा जो इतिहास आहे तो गेला कुठे? कारण आजचा जो पाकिस्तान आहे तो एकेकाळी भारताचाच भाग होता आणि इतिहास काय सांगतोय की मराठ्यांनी लाहोर, मुलतान, डेरा गाजी खान भागावरही सत्ता गाजवली होती। मग सरळ प्रश्न उभा राहतो, पाकिस्तानच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख आहे का? हे शोधण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब टेक्स्टबुक बोर्डची शालेय पुस्तकं आणि त्यांच्या UPSC सारख्याच सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेस म्हणजे CSS परीक्षेची काही ऑनलाईन पुस्तकं आम्ही बघितली आणि जे समोर आलं ते खूप काही सांगणार होतं। हिस्ट्री ऑफ पाकिस्तानचं विकिपीडियाचं पेज तुम्ही बघितलं तर तिथे मराठा एम्पायर असं स्पष्ट दिसतं आणि पाकिस्तानातल्या पंजाब, डेरा गाजी खान, मुलतान या भागावर मराठीने राज्य केलंय असंही स्पष्ट लिहिलेलं दिसतं। पण मग पाकिस्तानात शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकाबद्दल काय? किंवा CSSच्या एक्झामसाठी शिकवल्या जाणाऱ्या या पुस्तकांमध्ये काय लिहिलंय? तर पाकिस्तानच्या पुस्तकात मराठ्यांच्या बद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय लिहिलंय? तर पाकिस्तानच्या शाळेत 5वी पासून ते 7वी पर्यंतच्या इतिहासात फक्त इस्लाम शिकवला जातो, इस्लामचाच इतिहास शिकवला जातो। मग किंवा अगदी उमैदद किंवा डायनस्टी ज्या पाकिस्तानच्या बाहेर होत्या त्यांचा इतिहास शिकवला जातो। म्हणजेच 8वीला पहिल्यांदा थोडाफार इतिहास आहे, पण त्यातही ईस्ट इंडिया कंपनीशी भारतात कशी आली आणि पुढे काय झालं तेच सांगितलंय। फक्त औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल अशक्त झाले आणि त्यांचा देशावरचा ताबा सुटला आणि त्यानंतर डायरेक्ट मग ब्रिटिशांचा उदय असं या पुस्तकात दिलेलं आहे। म्हणजेच औरंगजेबचा ताबा का कमी झाला किंवा औरंगजेब का मेला वगैरे 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 या गोष्टीचा काही स्पष्टीकरण दिलेले नाही। फक्त एकच 2 ओळीमध्ये त्यांनी स्पष्ट केलंय की कशा पद्धतीने मेला आणि डायरेक्ट ब्रिटिशांचा उदय झाला, एवढंच त्यांनी सांगितलंय। कारण यामधल्या 125 वर्षाचा इतिहास जर सांगितला तर मराठ्यांचा इतिहास सांगावा लागेल आणि लाहोर बोर्डाचं 9वीचं इतिहासाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं तर त्यात लक्षात येईल, पाकिस्तान स्टडीज असं म्हणतात त्या पुस्तकाला। त्या पुस्तकात देखील इस्लामबद्दल पाकिस्तानचा पाया कसा घातला गेला याबद्दल माहिती दिलेली आहे। पाकिस्तानच्या स्वतंत्र लढ्याची सुरुवात होते 2 नेशन थेरी, म्हणजेच काय, जिथनं ती पाकिस्तानचं 2 नेशन थेरी जे केलंय त्याबद्दल आहे आणि योग्य ती माहिती वगैरे गोष्टी यात आहेत। पण या पुस्तकात देखील मराठ्यांचा इतिहास दिसत नाही। याच बोर्डाचं 12वीचं पुस्तक देखील बघितलं जातं तर त्यात देखील मध्ययुगीन इतिहास अजिबात दिलेला नाही। त्यात देखील इस्लामचाच उदो केलेला आहे, इतिहास मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। पण मग तो इतिहास कोणता आहे? तर सेंट्रल सुपिरियर सर्व्हिसेसमध्ये पण जर बघितलं तर काही पुस्तक चाळायला घेतली की त्यात आपल्याला पाकिस्तानच्या जी UPSC आहे ज्याला आपण म्हणू शकतो त्यात काय दिलंय तर कॉन्स्टिट्यूशनल अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ पाकिस्तान नावाचं हामिद खानचं एक पुस्तक आहे, जे त्यांच्या UPSCच्या स्टडीसाठी असतं त्यांच्या भाषेतलं। तर त्यामध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघलांचा राज कसा झाला हे सांगितलंय आणि असं सुद्धा लिहिलंय की या काळात मराठे एक नवीन शक्ती म्हणून उदयाला आलेत, पण 1760ला अहमद शाह अब्दालीनं त्यांचा पराभव केला आणि मराठे संपले, असा खोटा इतिहास सुद्धा त्यात लिहिलेला आहे। म्हणजे ते त्यांच्या हिस्ट्रीनुसार दिलंय, हे आपल्याला माहिती आहे। पण ही पुस्तकं पाकिस्तानमधली पुस्तकं आहेत हे लक्षात घ्या।
मग द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान नावाचं इफ्तिकार मलिक नावाचं एक लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांच्या CS साठी या पुस्तकात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जवळजवळ एक पानभर माहिती दिलेली आहे. आणि यात असं लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांचा एक चॅलेंजर म्हणून उदय झाला. आणि यात पुढे असं म्हटलंय, अफजल खानाला भेटीसाठी बोलवून त्याचा दगाबाजीने खून केलाय. पुढे हेही सांगितलंय की मुघलांनी महाराजांचा पराभव केला आणि महाराजांना कैद केलं आणि त्यांना आग्र्याला पाठवून दिलं, जिथून महाराज फळाच्या पेटीत बसून आग्र्याला पळून गेले. पुढे औरंगजेब दक्षिणेत उतरून त्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव केला आणि त्यांची हत्या केली असंही सांगितलंय. म्हणजे या एका पेजवर हे सगळं सांगितलंय. आणि शाहू महाराजांचा उदय होऊन त्यांनी आणि मराठ्यांनी मिळून पेशव्यांच्या माध्यमातून भरपूर काळासाठी भारतावर राज्य केलं असंही सुद्धा त्यात लिहिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी खोट्या आहेत किंवा त्या वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. याचं कारण आहे की पाकिस्तानचा जो इतिहास आहे तो इस्लामीकरणासाठीचा आहे. आणि जेम्स बन ब्रँड यांनी लिहिलेलं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ पाकिस्तान हे पुस्तक जर बघितलं तर त्यामध्ये महाराजांच्यावर शाहिस्ते खानाने स्वारी केली पण महाराजांनी त्याला हाकलून लावलं असं सुद्धा लिहिलंय. त्यानंतर मिर्झा राजा जयसिंगाचा महाराजांचा पराभव करून त्यांना आग्र्याला पाठवून दिलं, आग्र्याला त्यांना कैद केलं आणि तिथून महाराज सही सलामत सुटून बाहेर पडले असंही लिहिलंय. त्यानंतर मग पाकिस्तानातल्या के अली नावाच्या एका लेखकाने लिहिलेलं आहे द न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान आफ्टर 1526 म्हणजेच पाकिस्तानचा नवीन इतिहास. आता हा नवीन इतिहास जो आहे तो 1526 नंतरचा इतिहास आहे. या पुस्तकाचं नाव आहे आणि त्यात महाराजांनी वतन द्यायची पद्धत बंद केली, सैन्याला रोख रक्कम द्यायला सुरुवात केली, ही खरी माहिती लिहिलेली आहे. म्हणजे एक तरी पुस्तक आहे ज्यात स्पष्टपणे इतिहास सांगितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं एक नवं राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं. त्यांनी परधर्मा सन्मान केला, स्त्रियांचा सन्मान केला, त्याच्या काही चुका असतील तरी त्यांनी हिंदू धर्मासाठी लढा दिला, अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये. या लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख द कन्झर्वेटिव्ह जिनियस ऑफ द हिंदू इंडिया असा केलाय. म्हणजे भारताचा अलौकिक बुद्धिमत्तेचा निर्माण करणारा असा राजा असा त्याचा अर्थ होतो. अशा या पुस्तकांमध्ये बऱ्याचशा बरोबर गोष्टी लिहिलेल्या आहेत. या लेखकानं लिहिलेले हे पुस्तक खरोखरच पाकिस्तानमधील सरकारी म्हणजे UPSC सारख्या जी परीक्षा आहेत त्या परीक्षेसाठी सध्या वापरले जाते. प्रश्न असा आहे की महाराजांचं योग्य असं आणि बरंचसं कौतुक या लेखकाने केलंय. म्हणजेच महाराजांचा आणि मराठ्यांचा योग्य तो पराक्रम पाकिस्तानात पर्यंत पोहोचलेला आहे. फक्त कुणी तो स्पष्टपणे सांगतोय, कुणी तो अस्पष्टपणे सांगतोय, म्हणजे एवढाच फरक आहे. यामध्ये देखील के अलींनी सांगता सांगता असं म्हटलंय की त्यांनी काही चुका केल्या असल्या तरी काय चुका केल्या आहेत ते मात्र त्यांनी सांगितलं नाही. पाकिस्तानच्या पुस्तकात औरंगजेबच्या मृत्यूनंतर दक्षिणेकडील टिपू सुलतानचा लढा, त्यानंतर बंगालच्या सिराज उद्दौलाचा लढा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे मुस्लिम राजांच्या कौतुक सुद्धा यात मोठ्या प्रमाणात केलंय. परंतु सिराज उद्दौलाचा मृत्यू कसा झाला हे सांगितलेलं आहे. त्याच्या मृत्यूनंतर दगाबाजी किंवा इतर काही घडामोडींच्यामुळे इंग्रजांमुळे झाला असं ते सुद्धा सांगितलंय. फक्त मराठ्यांचं किंवा शिखांचं नाव घ्यायला नको म्हणून त्यात बराच बदल केलेला आहे आणि तो उल्लेख टाळलेला आहे असंही पुढे दिसलं गेलं. पुढे गेलेले आहेत तो इतिहास जर तसा टाकला आहे. जर आपण त्यांचा इतिहास बघितला 12वी पर्यंतच्या शाळेच्या पुस्तकात तर कटाक्षाने मराठ्यांचा आणि शिखांचा उल्लेख टाळलाय. कारण भारत आणि पाकिस्तान पूर्वी एकच देश होते आणि पाकिस्तानचा इतिहास कुठून सुरू करायचा आणि कुठं संपवायचा हेच पाकिस्तानच्या लाहोरच्या किंवा पंजाबच्या बोर्डाला समजत नसावं. कारण त्यांना माहिती आहे की आपला इतिहास हा पूर्वीचा भारताचा इतिहास आहे. मग ते त्यांनी कटाक्षाने नवीन पिढीला येण्यासाठी टाळलं असावं असं आपल्याला वाटतं. एक दोन पुस्तक जर बघितलं तर महाराजांच्या कीर्तीचा उल्लेख पाकिस्तानच्या त्या पुस्तकातून होतोय. ही गोष्ट महाराजसाठी आणि तुमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्या भारतातच इतिहास कमी करण्याचा जो डाव चालू आहे आणि असं असताना पाकिस्तान तर इस्लाम राष्ट्र आहे आणि तो त्यांचा इतिहास वापरणारच, तर कोणताच इतिहास मान्य करत नाही. अशा वेळी आपण काय अपेक्षा करणार पाकिस्तानकडनं? बरं, आता भारतात जे चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आणि पाकिस्तानच्या या आजच्या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आणि अशाच पद्धतीने महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.